हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं आजच्या या मिनी व्लॉगमध्ये. खरं तर व्लॉग पोस्ट करायला खूप जास्त उशीर झाला. आज व्हिडिओ खूप जास्त जुने आहेत. जेव्हा मी स्टार्टिंगला बँगलोरला आले होते मम्मी त्यांच्यासोबत, तेव्हाचे व्हिडिओ आहेत. मध्ये तसं फिरण्यासारखं खूप काही आहे. प्लस रोजींची ड्युटी जास्त असते की त्यामुळे फिरणं होत नाही. पण मम्मी त्यांच्यासोबत आले होते त्यामुळे टाइम जास्त होता. कारण होते सोबत फिरायला, त्यामुळे म्हटलं त्यांच्यासोबत जेवढं शक्य होईल तेवढं फिरून घ्यायचं. खूप जास्त ठिकाणी गेलो होतो फिरायला, पण जिथले जिथले मला व्हिडिओ घेता आले तिथले मी घेतले होते आणि म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर आजच तो दिवस आहे असं मला वाटतं, त्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी मध्ये तसं फिरण्यासारखं खूप काही आहे. पण फौजींची ड्युटी अशी असते की त्यामुळे फिरणं होत नाही. पण मम्मी त्यांच्यासोबत आले होते त्यामुळे टाइम जास्त होता. कारण होते सोबत फिरायला, त्यामुळे म्हटलं त्यांच्यासोबत जेवढं शक्य होईल तेवढं फिरून घ्यायचं. खूप जास्त ठिकाणी गेलो होतो फिरायला, पण जिथले जिथले मला व्हिडिओ घेता आले तिथले मी घेतले होते आणि म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करेल. आम्ही नॅशनल पार्कला गेलो होतो. म्हटलं मुलंही आता जराशी मोठे झाले, त्यांनाही समजते आता बरंच काही, त्यामुळे ते पण एन्जॉय करतील म्हणून त्यांना घेऊन गेलो होतो. त्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं कारण त्यांचा हा अनुभव नवा होता. त्यांना नवीन नवीन प्राणी तेही प्रत्यक्षात पाहायला भेटणार होते. त्यामुळे त्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं, मस्ती केली आणि दाखवत पण होते की हे काय काय सगळं सांगत होते व्यवस्थित. आणि तिथे मला नवीन असं पाहायला भेटलं तो म्हणजे पांढऱ्या कलरचा मोर, जो की मी पहिल्यांदा पाहिला होता आणि खूप आश्चर्य वाटलं होतं की पांढऱ्या कलरचा मोर, बापरे, म्हणजे मी पाहिलाच नव्हता याच्या आधी आपण जे नॉर्मल मोर आहेत ते पाहिले होते. पांढऱ्या कलरचा मोर तर मला खूप जास्त आवडला आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे होते. छान चिवचिवाट त्यांचा चालू होता. आपल्या घरापासून जेव्हा आपण खूप जास्त दूर येतो आणि वेगवेगळे ठिकाणं अनुभवतो तेव्हा खरंच खूप छान वेगळा अनुभव येतो. तर ज्याला कोणाला नक्की शक्य असेल त्याने नक्की आणि नक्की या प्लेसला व्हिजिट द्या. आणि अजून एक मला सांगायचं की मी जे 2 दिवस झाले मी व्हिडिओ मिनी व्लॉगचे पोस्ट करते त्याला खूप छान प्रतिसाद भेटतोय, खूप छान वाटते. आणि खरं तर श्रेयांशला अजून काही समजत नाही लाईक्स वगैरे काही, पण तरी पण तो त्याचा आवाज ऐकतो, त्याचं सगळं ते पाहतो ना, तो खूप खुश होतो, खूप आनंद होतो त्याला. तर खरंच मनापासून थँक्यू. खूप छान तुम्ही व्हिडिओला रिस्पॉन्स देताय आमच्या. खूप छान वाटतंय हे पाहून की मी 2 दिवस झालं पोस्ट करते पण तुम्ही व्हिडिओ सगळे पाहताय ते आणि खूप जास्त प्रेम देताय. तर एक नवीन सुरुवात करतोय त्यामुळे तुमची साथ आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि जर आम्ही काही व्हिडिओ वगैरे बनवताना चुकत असेल तर ते तुम्ही नक्की सांगा कमेंट्सच्या द्वारे. आम्ही त्याच्यात सुधारणा करण्याचा नक्की प्रयत्न करू. मला जसे व्हिडिओ बनवता येतील आणि जितक्या चांगल्या प्रकारे एडिट करता येतील तितक्या चांगल्या प्रकारे एडिट करण्याचा खरंच प्रयत्न करते. पण तरीही जर चुकून काही चुका वगैरे होत असतील तर तुम्ही नक्की कमेंटच्या द्वारे मला सांगा की असं चुकतंय, हे चुकतंय. मी नक्की त्याच्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करेन. जे आमचे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना खरंच थँक्यू सो मच मनापासून. आणि ज्यांनी आमचे अजून व्हिडिओ बघितले नाही त्यांनी प्लीज जाऊन आमचे व्हिडिओ बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे तुम्ही कमेंट्सच्या द्वारे आम्हाला सांगू शकता. आम्ही तसे व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. सो प्लीज ज्यांनी अजून कुणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, ज्याने आम्ही जे नवीन व्हिडिओ बनवू ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा